नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला एकदम झटपट अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका। त्यासाठी बघा ही काबुली चणे मी भिजत घातले होते, 8 ते 9 तास हे भिजत घातलेले। भिजत घालताना स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर सुद्धा हे असे स्वच्छ धुवून घेतलेले ते भिजल्यानंतर सुद्धा तर आपण हे काढून घेऊया। वाटीच्या मापाने घेतलेले आहे। वजनाचे जर मापाने पाहिजे असेल का नाही तर 150 ग्रॅम आहे ते। त्याच वाटीच्या सेम पद्धतीने बघा मी ही आपले सोयाबीन घेतलेले ते पण भिजवून घेतलेले। तर भिजलेले किती अर्धा तास भिजत घातले ते मस्त असे बघा जाळीदार असे भिजले जातात। असे छोटे मोठे जरी घेतले तरी चालतील। हे पण आपण टाकून घेऊया। स्वच्छ धुवून भिजत घातले होते आणि नंतर मी पिळून घेतलेले। तर ह्यातलं तुम्हाला सांगते, तुम्ही कधी सोयाबीनच्या वड्या खाल्ल्यात का? जर नसेल खाल्ल्या तर ह्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे बघा। मस्त लागतात चवीला आणि 8 ते 10 दिवस राहतात। तर हे काय करणार आहे, मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेला आहे। पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे। मस्त असं बारीक होतं। दरदर करायचं एकदम, पण एकदम अशी पेस्ट अशी करायची नाही। असे दाणे दाणे दिसतात बघा अशा पद्धतीमध्ये। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे मी काढून घेते। काढून घेतले बघा वाडग्यामध्ये। त्याच्यात मी पत्ता कोबी टाकणार, एक वाटीभर ह्याचा बारीक असा कापून घेतलेला आहे ह्या वाटीच्या मापानं। साहित्य थोडंसं हे असं कुठल्या पण वस्तू आपण टाकतो ना तर कमी जास्त थोडं केलं तरी पण चालू शकते, काय हरकत नाही। त्याच्यामध्ये टाकणारे कांद्याची पात, त्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर, त्यात टाकणारे धने जिरे पावडर 1 चमचा, छोट्या आकाराचा चमचा, अर्धा चमचा सफेद तीळ, जरा जास्त घातले तरी पण चालू शकते। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला ठेचा। ह्याच्यामध्ये काय लसूण, आलं, हिरवी मिरची आणि जिरं मी कुटून घेतलेलं आहे। आणि जी मिरची आहे ना ती कच्चीच आहे, भाजलेली वगैरे नाही, तिखटाप्रमाणे घ्या। 1 गड्डी लसूण आहे, अर्धा इंच आलं आहे असं घेतलेलं आहे। त्यात टाकणारे थोडीशी हळद, थोडीशी टाकायची आपल्याला हिंग पावडर, त्यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ आणि हे पहिलं आपण आता मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये बघा मी टाकणार आहे ताक। आता हे ताक किती आहे माहिती आहे का? 7 ते 8 चमचे ताक आहे। थोडंसं कमी जास्त जरी ताक झालं तरी पण चालू शकते। त्यात टाकणारे 3 चमचे बेसन पीठ, 1.5 चमचा तांदळाचं पीठ। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालंय बघा, मस्त असं झालेलं आहे। तुम्हाला पाहिजे तुम्ही पालक टाकू शकता, मेथी टाकू शकता, बारीक कापून टाकायची। आता आपण बनवायला घेऊया। टोप ठेवलाय बघा गरम करायला, त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे 1.5 ग्लास आणि त्याच्यावर मी अशी जाळी ठेवलेली आहे। तुमच्याकडे जर मोदक पात्र वगैरे काय असेल का नाही, चाळण वगैरे ती जरी ठेवली तरी चालेल। आणि ह्याला चाळणीला काय केलेलं आहे, मी तेल लावून घेतलेलं आहे। माझा हात बघा भरलेला मी लावलेला आहे साईडनं वगैरे उचलून ठेवताना, पण तेल लावायचं बरं का, लगेच शिजतं असं। आता हे कसं माहिती आहे का, तुम्ही आता हे गोल केले जसं आपण वड्या करतो का नाही तशा पद्धतीमध्ये जरी तुम्ही असं प्लेन थापून जरी केलं तरी पण चालू शकते। आता ह्या मी अशा बाकीच्या ठेवून घेते। ठेवून घेतलेले आहेत बघा, 3 झालेले आहेत। जर तुम्हाला गोल नसेल करायचं तर चपटं एकदाच थापून जरी घेतलं तरी चालेल। आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि 15 ते 20 मिनटं शिजवून घेऊया। 15 ते 20 मिनटं बघा मी शिजवून घेतलेले आहे ते, आणि गॅस बंद करून थंड झाल्यानंतर बघा मी खाली काढून घेतलेले आहेत। मस्त होतात बघा अशा पद्धतीमध्ये काढून घेतलेले आहेत बघा। तर तुम्ही आता हे कट करून का नाही अशा पण खाऊ शकता आणि थोड्याशा तेलावर आपण ह्यांना भाजून जरी घेतलं तरी चालेल, म्हणजे जसं फ्राय करून घेतलं तर चालेल। आता गोल वडीसारखं जरी कापलं तरी चालेल किंवा क्रॉस जरी तुम्ही पातळ पातळ जरी कापलं तरी चालेल। तर मी आता हे कापून घेते वड्या ह्याच्या। मस्त बघा अशा कापून घेतलेल्या, जेवढ्या पाहिजे तेवढ्याच आपण काय करायचं, तेलावर जरी शोले फ्राय केल्या तरी चालतील किंवा फ्राय करून जरी घेतल्या तरी चालतील। आणि बाकीच्या अशाच जरी फ्रीजमध्ये ठेवल्या तरी चालेल। हा लोखंडाचा तवा आहे आणि त्याच्यामध्ये बघा मी थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं आहे। चांगलं कडक गरम झालेलं आहे। त्यात आपण हे सोडून घेऊया। सोडून घेतलेले आहेत। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर ह्यांना 1-1 मिनिटभर आपण पलटी करून घेऊया। पलटी करून घेऊया, आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही आहेत बरं का। हे बघा लगेच मस्त होतात आणि एकदम कोरड्या कोरड्या होतात। सगळ्या करून घेते मी। मस्त अशा बघा पलटी केलेल्या आहेत आणि गोल्डन कलर आलेला आहे। जास्त आपल्याला लाल भडक वगैरे करायचे नाही आहेत। आणि अशाच पद्धतीने इकडून पण आपल्याला मीडियम गॅसवर 1 मिनिटभर फक्त करून घ्यायच्या आणि काढून घ्यायच्या। 1 मिनिट झालेला आहे बघा। 1 मिनिट ते 2 मिनिट फक्त ठेवायचं बघा, लगेच कलर होतो याचा। किती मस्त कलर असा आलेला आहे अशा पद्धतीमध्ये बघा। जास्त अशा लाल भडक अशा नाही, अशा पद्धतीचे छान लागतात। आता अशा पद्धतीने मी राहिलेला करून घेते। रेसिपी आवडलेली लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।